मागील 10 वर्षापूर्वी व्यापाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचं काम संस्थांनी जेव्हा सुरू केलं तेव्हाच व्यापारी जागृत झाले पाहिजे होते, पण लेट आहे, दुरुस्त आहे. आताही पण दुकानांची अवस्था खूप बिकट झाली. पहिलेच आमची दर्शन लाईन त्या नवीन दर्शन लाईन या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर अर्थकारण एकदम परंतु माहितीच्या अधिकारामध्ये साईबाबा संस्थांचं जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानाचं ऑडिट झालं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, अशी आमच्या सर्व शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे. आणि जर ही चारी गेट खुले करण्यासंदर्भात या ठिकाणी सर्व व्यापारी संघटना आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं साहेब या ठिकाणी भव्य असं मोर्चाचं आंदोलन करण्यात झालं. खरं तर हा मोर्चा नव्हता तर सद्गुरू साईबाबांच्या मंदिराला ही प्रदक्षिणा होती आणि ही प्रदक्षिणा या ठिकाणी आपण थांबली आणि आपल्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी आमचा एक स्नेह मेळावा होतोय असं मला वाटतं. कारण साहेब आमच्यासाठी एक सकारात्मक गोष्ट ही आहे की आपण ज्यापासून या ठिकाणी कार्यभार स्वीकारला, जेव्हापासून आपण या सद्गुरू साईबाबांच्या खुर्चीवर बाबांच्या आज्ञेनुसार बसला, हा एक चांगल्या प्रकारचे निर्णय आपल्या माध्यमातून होत आहेत. त्याच वेळेस आमच्या सर्व व्यापारी बांधव असतील, आमच्या शिर्डीचे ग्रामस्थ असतील, आमच्या मनामध्ये एक आशेचा किरण जागा झाला की आता कुठेतरी एक चांगल्या प्रकारचे साहेब या ठिकाणी आलेत, कार्यकारी अधिकारी आलेत, त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व भावना असतील या भावना खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. साहेब 4 नंबर गेट खुले करणं हे व्यापाऱ्यांच्या बरोबरच साई भक्तांसाठी देखील खूप महत्वाचं आहे. आम्ही सर्व साई भक्तांना केंद्रस्थानी मानून या ठिकाणी सर्व काम करत असतो. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारची धारणा या सर्व व्यापारी आणि ग्रामस्थांची आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब मी या ठिकाणी मांडतोय, थोडा विषयांतर होईल, परंतु माहितीच्या अधिकारातले जे आहेत माहितीचा अधिकार करणारे आणि आपला अधिकार गाजवणारे, माहितीचा अधिकार हा चांगल्या ठिकाणी गाजवला पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु माहितीच्या अधिकारामध्ये साईबाबा संस्थांचं जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानाचं ऑडिट झालं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, अशी आमच्या सर्व शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे. आणि जर हे ऑडिट झालं तर निश्चितच दूध का दूध पाणी का पाणी होईल असं आम्हाला वाटतं. आणि या माहितीच्या अधिकाराच्या जे कुणी असतील त्यांच्यामुळे शिर्डीचं विकासाचं आणि शिर्डीच्या ग्रामस्थांचं आणि साई भक्तांचं किती नुकसान झालंय याचं सर्वांच्या निदर्शनास येईल असं मला वाटतं. साहेब आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले शतश आभार व्यक्त करतो. साई कॉम्प्लेक्स दुकानदारांच्या वतीने साहेब एक मागणी आहे की ज्या साईनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी लाडू काउंटर सुरू होते, ते लाडू काउंटर काही दिवसापूर्वी बंद करण्यात आले आणि त्यानंतर आमची दुकानांची अवस्था खूप बिकट झाली. पहिलेच आमची दर्शन लाईन त्या नवीन दर्शन लाईन या ठिकाणी शिफ्ट झाल्यानंतर अर्थकारण एकदम कोलंबळून गेलं आहे. तर आमच्या सर्व दुकानदारांच्या वतीने तुम्हाला एक मागणी आहे की साई उद्यान या ठिकाणी एक पेड पास काउंटरचं युनिट आणि लाडू काउंटरचं एक युनिट त्या ठिकाणी आपण सुरू करून द्यावे, जेणेकरून आमची रोजीरोटी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सुरू होईल अशी मी सर्व आमच्या दुकानदारांच्या वतीने विनंती करतो आणि आमचे 2 शब्द संपवतो. आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे का सगळे व्यापारी जागृत झाले आणि सगळ्यांनी एकजुटीने या मोर्चात सहभागी झाले. मी सगळ्यांचे आभार मानतो. खरोखर ही गोष्ट मागील 10 वर्षापूर्वी व्यापाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचं काम संस्थांनी जेव्हा सुरू केलं तेव्हाच व्यापारी जागृत झाले पाहिजे होते, पण लेट आहे, दुरुस्त आहे. आताही पण संस्थांनी 4 गेट ओपन जर नाही केलं तर मोठं तीव्र आंदोलन सगळ्यांनी एकत्र येऊन आपण छेडलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांचं या परिसरामध्ये दुकान नाही किंवा त्या परिसरामध्ये त्यांचा व्यापार नाही असेही लोक आपल्याला खांद्याला खांदा देऊन आपल्या समोर उभे आहेत, अशा लोकांनी सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. विशेषतः कैलास बापू कोते, कमलाकरजी कोते या सर्व दुकानदारांसाठी आपल्याला एकजुटीने आपल्या सगळं उभं राहून आपल्याला जी ताकद दिली आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि सर्वांनी पुन्हा एकदा जर हे 4 गेट ओपन नाही झाले तर आपण सगळ्यांनी तीव्र आंदोलन करू अशी सगळ्यांनी गवाही देतो आणि मी थांबतो. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साई इच्छा ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल,
992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.